नमस्कार. सर्वप्रथम सातपाडी स्वराज्य सामाजिक सेवा संस्था सातपाडी यांच्याकडनं समस्त हिंदूवासियांना आणि भारतवर्षीयांना या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बघतो की ह्या मंदिरामध्ये सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलेलं आहे. आपण पाहतो की सत्यनारायण पूजेचं आयोजन आहे, परंतु हे आयोजन विशेष आहे कारण की संघाच्या ज्या 5 पंचकर्म आहेत त्यातली नागरी शिष्टाचार असू द्या, स्वदेशी असू द्या, सामाजिक समरसता असू द्या, पर्यावरण असू द्या किंवा कुटुंब प्रबोधन असू द्या, त्यातीलच एक गतिविधी आहे सामाजिक समरसता. म्हणजे या भारतवर्षातील राहणारा पूर्ण हिंदू हा माझा बांधव आहे. कुठलाही हिंदू हा पतित नसावा आणि त्यांचे सामाजिक समरसता करणं, त्यांचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. हेच उद्देश मनात घेऊन आपल्या ज्ञातीतील तळागाळातील सर्व हिंदूंना एकत्र करण्याचा एक जो कार्यक्रम आहे तो सातपाडी स्वराज्य सेवा सामाजिक संस्था याने हाती घेतला आणि गेल्या 5 वर्षापासून आपण या सत्यनारायण महापूजेचं आयोजन करतो. आणि या महापूजेमध्ये हिंदू समाजातील जेवढ्या ज्ञाते आहेत त्या सर्व ज्ञातीतील एकेका जोडप्यांना इथे संधी दिली जाते. आणि या 5 वर्षामध्ये साधारण आपण 49 जोडप्यांना इथे संधी दिलेली आहे. आणि ज्या पवित्र राम मंदिराचं आपण जे बघतो, ज्या मंदिरामध्ये ही जी पूजा चालू आहे, ह्या मंदिराचा सुद्धा एक जुना इतिहास आहे. आपण पाहतो की 1881 पासून या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि हे मंदिर त्यावेळीपासूनसुद्धा शतकोनशतक पतित पावनांसाठी हे खुलं आहे. या मंदिराला साने गुरुजींनी तसेच संत गाडगेबाबा यांनीसुद्धा भेट दिलेली आहे आणि तेव्हापासून हे मंदिर पतित पावनांसाठी खुलं आहे. आणि तेच सामाजिक समरसता हे लक्षात घेऊन आज सातपाडी स्वराज्य सामाजिक सेवा संस्था सातपाडी यांनी तळागाळातील हिंदूंना एकत्र आणण्याचं एक काम केलेलं आहे. आणि हे काम यांचं शतकोनशतक चालू राहावं आणि आपला जो हिंदू समाज जो विखुरलेला आहे तो पुनश्च एकदा या माध्यमातून संघटित व्हावा, हेच एकच आशा बाळगून संघ आणि संस्था हे कार्य करत आहे. धन्यवाद. मी तुझं पूजन करेन. आणि एवढं सांगितल्यानंतर ज्यावेळेस या साधूवाड्याचा अंत झाला त्यावेळेस त्याला देखील भगवंताच्या चरणी स्थान मिळालं. याचा अर्थ काय की कुठलाही प्रसाद असो, प्रसादाला पाठ करू नका. प्रसादाला पाठ केली म्हणजे देवाला पाठ केल्यासारखं आहे. आणि देवाला पाठ केली तर आपल्या नाना संकटाला तोंड द्यावं लागतं. म्हणून या कलियुगामध्ये या सत्यनारायणाचा अपमान करू नका आणि त्या प्रसादाचा सुद्धा अपमान करू नका. इति श्रीखंडे सत्यनारायण कथायां चतुर्थोऽध्यायं म्हणा सत्यनारायण महाराज की जय, वंदेनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तो शब्द पाठ अर्पण करा. दर्शन मात्रे मा चरणा
विवरी कल्याण करी राम राया कोठे जावे काय करावे आरंभिले होई कल्याण करी देवराया जनहित विवरी कल्याण करी राम राया नाचवणे आम्ही केले पावलो दयेची नायसई कल्याण करी देवराया जनहित विवरी कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया भक्तिकांतर तुझा करी सावे मागे पुढे निशिनी प्रभू दिसावे स्वाभक्त वस्त्रशा दैवेश नावा या दीन दासा परिण्या विसावा या दीन दासा परिण्या विसावा जय जय रघुवीर समर्थ राजा जय प्रभु रामचंद्र महाराज की जय मारुति हनुमान की जय मंगलमूर्ति मोरया पार्वती पते हर हर महादेव सीता कांत स्मरण देवान वसुदेव सुतं देव कौसजानोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः राजा रामचंद्र महाराज की जय पवन सुत हनुमान की जय मंगलमूर्ति मोरया सत्यनारायण महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जय श्री ज्ञान तुमचा आभार श्री ज्ञान जर तुमच्या हाताला शिन्या आणि ताट मागे घेऊन त्या लोकांकडे ताट घेऊन त्या लोकांकडे आरतीसाठी तुम्ही हातामध्ये तांदूळ घ्या नकारावरती पुढे करा हातामध्ये तांदूळ घ्या नकारावरती फिरा मारा ताट घेऊन नकाराची फिरी मारा फिरा मारा चला फेरे म्हणा 3 फेरे म्हणा